नमस्कार, मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. चला तर मंडळी, इथे माझ्याकडे मोठ्या माशाचा डोका आहे. आपण नेहमी मच्छीचं कालवण बनवतो, पण इथे मी आता एक डोकं आणलेलं आहे मार्केटमधून. मोठा मासा होता, त्याचं डोकं आहे आणि व्यवस्थित तुकडे करून घेतलेले आहेत आणि मीठ टाकून 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. मिठामुळे काय होतं, चिकटपणा निघून जातो आणि जी काही घाण असते ती पण निघून जाते. डोका इथे मी स्वच्छ करून घेतलेला आहे. चला तर आज त्याचं आपण कालवण करणार आहोत. आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे मी सुक्या खोबऱ्याची. ती व्यवस्थित भाजून घेऊया आणि थंड झाल्यानंतर कापून घेऊन आपण कोथिंबीर, स्वच्छ धुतलेली हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या हे सगळं मिक्सरमधून फिरवून घेऊया. थंड झाल्यानंतर पाणी न घेता हे वाटण फिरवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला कालवणासाठी वाटण तयार आहे. इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. थोडं लसूण जास्त वापरायचं. कढई गरम झालेली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. इथे मी 4 मोठे चमचे तेलाचे टाकलेले आहेत. तेल गरम झाले. तेलामध्ये लसूण टाकूया. त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकते, हिरवी मिरची टाकते स्लाइस केलेली आणि टॅमॅटो टाकणार आहे. टॅमॅटो इथे आपल्याला पूर्ण मऊसर करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी झाकण ठेवते. झाकण काढून घेऊया आपण. आणि आता इथे मी खोबऱ्याचं वाटण जे आपण केलेलं होतं ते टाकूया. हे सुद्धा व्यवस्थित तेलावरती मारून घ्यायचं आहे. हळद, आगरी मसाला 3 मोठे चमचे मी टाकत आहे आणि किंचित अर्धा चमच्यापेक्षा कमी धना पावडर. मसाला आपला करपू नये म्हणून थोडंसं पाणी टाकते. तुम्ही जर अजून तेलाचा वापर केलात ना, मग मसाला आपला करपणार नाही. पण जास्त तेल पण चांगलं नाही शरीराला. त्यासाठी मी थोडं पाणी टाकते अजून. तुम्हाला जर पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही अजून तेल टाकू शकता आणि अजून तेलामध्ये शिजून द्यायचं. आता हे आपल्या वाटण शिजेपर्यंत थोडं वाट बघूया. चांगलं आपलं असं तेल सुटायला पाहिजे वाटणाला. वाटण आपलं शिजलेलं आहे. त्यानंतर आपण हा मोठ्या माशाचा डोका आहे तो स्वच्छ धुतलेला आहे पाण्यामध्ये, तो टाकून घेऊया.
हे जे डोकं आहे ते मी 2 ते 3 पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्स करूया. व्यवस्थित पूर्ण मसाला लागलेला आहे माशाच्या डोक्याला. हे पूर्ण डोकं आहे माशाचं, त्याच्यामध्ये मच्छी नाही आहे, म्हणजे बाव नाही आहे, फक्त डोकं आहे आपल्याला. झाकण देते आता मी आणि मी 5 मिनटं वाफवून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी. आणि एका साईडला गरम पाणी करत ठेवले यामध्ये टाकण्यासाठी. झाकण काढते मी आणि आता इथे मी बाजूला गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. गरम पाण्याने कशी चव व्यवस्थित राहते. नॉनव्हेजसाठी सतत गरम पाणीच वापरायचं असतं आणि कालवण पण लवकर तयार होतं. आता आपण हे व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घेऊया. खूप मोठ्या माशाचा हा डोका होता. बघा व्यवस्थित असा उकळा आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आणि मिक्स करून घेते मी. आणि आता आपण एक ताट ठेवते आणि गॅस स्लो करायचे आता. आणि व्यवस्थित आपल्याला हा माशाचा डोका शिजवून घ्यायचा आहे. 15 मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवूया आणि झाकणावरती आता आपण याच्यामध्ये पाणी ठेवूया, जेणेकरून व्यवस्थित शिजायला हवं. आणि गरम पाणी टाकल्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही आहे, त्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा. आणि चव पण खूप छान लागते कालवणाची गरम पाण्यामुळे. चला तर मग 15 मिनिटांनी आपण परत बघूया. पंधरा मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आपलं माशाचं डोकं सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल सुटलेलं आहे खूप छानपैकी. आणि आता हे शिजले का बघूया आपण. त्यासाठी आता मी हे बघा चेक करूया. हे बघा शिजलेलं आहे व्यवस्थित. आणि आता याच्यामध्ये आता मी तांदळाची पिठी टाकणार आहे पाण्यात मिक्स करून, दाटसरपणा येण्यासाठी. तुम्हाला जर नसेल टाकायचे तुम्ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल, पण आम्हाला लागतेच. आता मी गॅस हाय फ्लेमवर ठेवणार आहे. आणि रस लागणार आहे, त्यासाठी रस पण मला जेवढा हवा आहे तेवढा ठेवते आता मी. मस्तपैकी आपला हा माशाचा डोका तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
अशा नवनवीन नॉनव्हेजच्या आणि व्हेजच्या रेसिपी पाहण्यासाठी. थँक्स फॉर द वॉचिंग.